नाशिकमध्ये कुसुमाग्रस्त स्मारकाच्या विशाखा सभागृहात ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर शोभा सातभाई यांच्या आरोग्यदायी वनस्पती या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडलाय. वैशाली प्रकाशन पुणे प्रकाशित या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी मविप्रोचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी आयुर्वेदात सांगितलेल्या वनस्पती आपल्या आजूबाजूला उपलब्ध असून त्यांचा योग्य वापर करून जीवन समृद्ध करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केलं. धावपळीच्या जीवनात आरोग्यदायी जीवनशैलीची नितांत आवश्यकता असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने मी सांगितलं की MSc, BEd, MPhil, PhD, त्यानंतर न्यूट्रिशन अँड डाएट प्लॅनिंगचा डिप्लोमा, योग आणि ॲरोमाथेरपीचा डिप्लोमा. म्हणजे माणूस आम्ही शिक्षक लोक फक्त एवढं म्हणतो की मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, पण मॅडम खरोखर आजही विद्यार्थी आहेत. खरं सांगायचं तर आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. कारण वनस्पती बॉटनी झाल्यावर एक इच्छा होती की माझं बॉटनीचं पुस्तक यावं. विचारलं का आपल्या स्वतःला की मी आरोग्यासाठी माझ्या काय करतो, आरोग्यासाठी काय देतो, हा प्रश्न आपण कधीच विचारत नाही, पण विचारायला पाहिजे. कारण हेल्थ इज वेल्थ करण्याची जी योग्य पद्धत माझ्या पुस्तकात दिली आहे त्याप्रमाणे ती जर फॉलो केली तर चहाचे देखील फायदे आहेत. चहामध्ये असणाऱ्या ज्या काही पोटोफिरार आहे आणि इतर आवश्यक घटक आहेत त्यामुळे कॅन्सर पोटाचे होतात तो आजार दूर होतो. परंतु लिखित हे जे काय आहे आरोग्यदायी वनस्पती या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालं. त्या पुस्तक फार सुंदर आणि सुबक झालेलं आहे. एखाद्या गोंडस बाळाला हातामध्ये घ्यावा आणि पुरवाळं त्याचे पटापट मुके घ्यावे इतकं सुंदर पुस्तक झालेलं आहे ते. त्यावरती तिची जी कल्पकता आहे, पुस्तक कसं आकर्षित होईल, वाचकाला कसं ते हातात घ्यावं असं वाटेल आणि त्याच्यामध्ये त्या पुस्तकाचे बरंचसं मेरिट लक्षात येत असतं. शोभाताई सातभाई या खरं म्हणजे फार हरवणारी आहे. सौ शोभा सातभाई, तिच्या शालेय जीवनापासून मी तिला चांगली ओळखते. बहुआयामी व्यक्तिमत्व असं म्हटल्यास वावगं होणार नाही. तिचं नाव खरं तर प्रतिभा ठेवायला पाहिजे होतं आईवडिलांनी. कारण कोणताही विषय घ्या त्याची प्रतिभा तिच्यात आहे. सौ शोभा दिसणं, वागणं सारं काही शोभेवंत. ती शास्त्रज्ञ आहेच, त्याचबरोबर ती अतिशय सुगरण आहे, सुगृहिणी आहे. सुगरण एवढ्यासाठी की तिने हे रिसर्च करून जे पुस्तक लिहिलं त्याच्या पाककृती पण तिने दिलेल्या आहेत आणि त्या आपणा सर्वांना निश्चितच आवडतील. त्या अर्थाने एक अतिशय चांगला पुस्तकाचं प्रकाशन इथं होते याचा मला अतिशय आनंद वाटतो. खरं म्हणजे ताईंबद्दल जे काही बोललं गेलं की एका व्यक्तिमत्वामध्ये किती गुण असू शकतात. म्हणजे त्या लेखिका आहेत, प्राध्यापक आहेत, उद्योजक आहेत, डायटिशियन आहेत, आणखी काय काय मला माहित नाही. मी आणखीन एक व्यवसाय त्यांना सुचवतो, तुम्ही आता एक चांगलं किचन चालू करा. हे सगळे जे पदार्थ आहे ना हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आम्हाला देत चला, आम्ही ते ऑनलाईन मागू आणि त्या पद्धतीने म्हणजे खऱ्या अर्थाने ते कसे चांगले ते आम्हाला पण पडले. तर त्या दृष्टीने आपण नक्की त्याचा विचार करावा आणि मला खात्री आहे की तुमच्यामध्ये जे काही गुण आहेत त्याच्यामुळे हा एक आणखी नवीन व्यवसाय सुद्धा तुम्ही नक्की सुरू करा. खऱ्या अर्थाने जे काही या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे खरं म्हणजे आपलं अतिशय शास्त्रीय असं जे काही ज्ञान आहे हे हजारो वर्षांपासून भारतामध्ये आपल्याकडे उपलब्ध होतं. जे आयुर्वेदामध्ये सांगितलेले वेगवेगळ्या वनस्पती असतील, वेगवेगळे पदार्थ, त्याच्यापासून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीची मदत होऊ शकते. आजारी पडण्यापेक्षा आजारी न पडण्यासाठी कसं आपण आपलं शरीर चांगलं ठेवावं याकरता आपल्याला पूर्वी आपल्या पूर्वजांनी ज्या काही गोष्टी शोधून ठेवलेल्या आहेत, ज्या आरोग्यदायी वनस्पती आहेत त्यांची माहिती दिलेली आहे. परंतु काळाच्या ओघामध्ये आपण ते सगळं विसरून गेलो आणि जेव्हा हे सगळं आयुर्वेदिक वस्तू परदेशामध्ये लोकांना त्याचं महत्व कळलं आणि तिकडनं ते ज्ञान परत आपल्याकडे आलं तेव्हा आपल्याला ते पुन्हा नव्याने चांगले वाटायला लागले. तर खऱ्या अर्थाने या सगळ्या वस्तू, या ज्या काही वनस्पती आहेत या आपल्या आजूबाजूला उपलब्ध असणार आहेत. नमस्कार, मी डॉक्टर शोभा सातभाई. आज माझ्या आरोग्यदायी वनस्पती या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पाडलं. त्याचा मला अतिशय आनंद होत आहे.
मविप्र संस्थेचे सरचिटणीस नितीनजी ठाकरे साहेब आणि बाकी मान्यवर मंडळींच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशन झालं आणि सोहळा अतिशय सुंदररित्या संपन्न झाला. इथे हे पुस्तक लिहिण्यामागचं प्रयोजन सांगते की आजच्या धावपळीच्या काळात माणसाला सगळ्या गोष्टींची म्हणजे पैसा, यश, संपत्ती या सगळ्यांमागे धावता धावता तो स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणूनच अशा या धावपळीच्या काळात जर आपण ह्या वस्तूंबरोबरच आपल्या स्वतःकडे जर आरोग्याकडे लक्ष द्यायचं असेल तर आपल्या निसर्गात असणाऱ्या विपुल खनिज ज्या काही संपत्तीचा या निसर्गातील वनस्पतींचा वापर करून आहारात त्याचा योग्य रीतीने समावेश करून घ्यावा असं मला नेहमी वाटायचं आणि म्हणूनच माझ्या आरोग्यदायी वनस्पती या पुस्तकात मी जवळजवळ 75 वनस्पतींच्या विविध प्रकारच्या त्यांची माहिती टाकली आहे आणि त्यामध्ये काही पालेभाज्या, फळभाज्या, फळे, ड्रायफ्रुट्स आणि याच्याबरोबरच औषधी वनस्पती आणि काही हेल्दी रेसिपी देखील दिलेल्या आहेत. म्हणजे की पालकामध्ये असणारे घटक त्याबरोबरच पालक रवा उत्तप्पा असं मी या पुस्तकामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्याचा सर्वांनी नक्कीच लाभ घ्यावा आणि बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र या विषयावरची माझी बाकी पुस्तके सुद्धा लिहून झालेली आहेत. ती म्हणजे बी फॉर बॉटनी, हेल्दी रेसिपी आणि उपयुक्त औषधी वनस्पती. त्याबरोबरच काही कविता संग्रह जसं की मृदगंधाचा बहर, हिरवाई, आठवणींचा हिंदोळा हेही माझी प्रकाशित झाली आहे. आणि माझं जे आगामी पुस्तक आहे ते म्हणजे आरोग्यदायी जीवनशैली. तर नक्कीच आरोग्यदायी वनस्पती या पुस्तकाचा आपण सगळ्यांनी वाचून आपल्या जीवनात, दैनंदिन जीवनात जर समावेश केला, त्या वनस्पतींना वापरून कशा प्रकारे आपलं आरोग्य कुटुंबियाचं सांभाळता येईल हे बघितलं तर त्याचं नक्कीच माझं हे पुस्तक लिहिल्याचं सार्थक झालं असं मला वाटेल. धन्यवाद. कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिका शकुंतला वाघ, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, मविप्रचे माजी अध्यक्ष अरविंद कारे, शिक्षक लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक रवींद्र मोरे, ज्येष्ठ विज्ञान साहित्यिक प्राचार्य डॉक्टर किशोर पवार, स्थायी समितीचे माजी सभापती नानासाहेब माहले, प्रकाशित विलास पोद्दार, लेखिका डॉक्टर शोभा सादभाई, रवींद्र सादभाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात पुस्तकातील माहिती दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त ठरणार असल्याचं सांगितलं. प्राचार्य डॉक्टर किशोर पवार यांनी या पुस्तकाला आरोग्याचा अनमोल खजिना असं संबोधलं. लेखिका डॉक्टर शोभा सादभाई यांनी पुस्तक निर्मितीचा अनुभव सांगत आरोग्यरूपी संपत्तीसाठी सजग राहण्याचं आवाहन केलं. यावेळी प्राचार्य चंद्रकांत कुशार यांनी सुरेश सादडे यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचं संयोजन रवींद्र सादभाई यांनी केलं तर सूत्रसंचालन RM मालुंजकर यांनी केलं. या कार्यक्रमाला रसिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक.